तिलोत्तमा, अगं समजून घे ना. आता गेली इतकी वर्ष मी तुला बघतीये. घराण्याच्या वारसासाठी एवढी तरसून गेली होतीस तू, आणि जेव्हा सारंगच्या बाळाच्या रूपाने तुला या घराण्याचा वारस मिळवायची संधी मिळतीये, तर ती अशीच दवडतीस तू. अगं परमेश्वराचा हा एक इशारा समज. तुझी इतक्या वर्षांची इच्छा पूर्ण होतीये. आणि मला एक सांग, आतापर्यंत तर तुला ही पोरगी आवडत नव्हती सावली. आता ही कधीपासून तुझी एवढी लाडकी झाली की तू तिचा विचार करतेयस? त्याचा काय संबंध इथे? ती मला आवडते किंवा आवडत नाही, किंवा ती माझी लाडकी आहे का नाही, याचा तुझ्याशी काही संबंध नाहीये. तो माझा पर्सनल मॅटर आहे. तो प्लीज नको डिस्कस करायला. शिवाय सारंगचं या बाबतीत जे मत आहे ते मला पटलंय. ओके, हे बघ, एका अर्थी मलाही पटतच आहे, पण इथे प्रश्न ना तुमच्या घराच्या आनंदाचा आहे, सारंग सावलीच्या बाळाचा आहे. आणि त्याही पेक्षा महत्वाचं, आपल्यात कितीही मतभेद असले, छोटे मोठे भांडणं असली तरी, खरं सांगू का तिलोत्तमा, मला तुझं सुख हवंय. इतकी वर्ष या घराच्या वारसासाठी झुरताना बघितलंय मी तुला. मला तुझ्या चेहऱ्यावर ते समाधान हवंय ग. एक मैत्रीण म्हणून कळकळीने सांगते तुला. मला कळतंय, पण सारंगच्या मताचा मी आदर करते. ते माझं कर्तव्य आहे. मी त्याची आई आहे. आपण एक काम करूया, आपण हा विषय इथेच थांबवूया. नको बोलायला याच्याबद्दल. थांब तिलोत्तमा. तिथेच थांब. तुला नाहीच ऐकायचं का माझं? ठीक आहे, मग आता तू मला ते करायला भाग पाडतीयस जे खरं तर करायची माझी अजिबात इच्छा नाहीये. काय? तू जर माझं ऐकणारच नसशील तर मग मला सानिकाचं सत्य तुझ्या घरच्यांना सांगावं लागेल. चालेल? काय चाललंय काय तुझं? काय करायचा प्रयत्न करतेस? मला धमकी देतेस? तू हे जे काही करतेस ना त्याला ब्लॅकमेल म्हणतात. आणि काय ग, काय आहे तुझ्याकडे पुरावा माझ्या विरोधात? तुझा एक शब्द, किंवा तुझ्या त्या फालतू डॉक्टरचा एक शब्द? माझं मन मोठं आहे म्हणून तुला मी घरात ठेवून घेतलंय. माझी जुनी मैत्रीण आहेस म्हणून, माझ्या सुनेची आई आहेस म्हणून, नाहीतर कधीच तुला या घराबाहेर काढून टाकलं असतं. आणि त्या सानिकाच्या धमक्या नको देऊस मला. मी जर का माझ्या घरच्यांच्या समोर हा विषय काढला ना, तर ते फक्त माझ्या शब्दावर विश्वास ठेवतील, तुझ्या नाही. तिलोत्तमा, आणखीन एक गोष्ट, तू ज्यावरून मला ब्लॅकमेल करतेस ना, तो मी केलेलाच नाही. तेव्हा मी तुला घाबरत नाही, आणि तू जे काही मला सांगशील ना ते मी करत बसणार नाही. जिभेला लगाम दे तिलोत्तमा. हे जे सगळं काही बोलतेस ना तू मला, हे सगळं खूप महागात पडणार आहे तुला. बघूया ना कुणाला काय महागात पडते ते मला सुद्धा बघायचंय. बघूया. सावलीताई, काय झालं? एवढं का घाबरला? काही नाही अगं. हा, पण मग असं दरवाजा बाहेर का उभे आहात? अगं काही नाही, मी आताच जाणार होते. मी तिलोत्तमा मॅडमसाठी आले होते. काय झालं? तुझं काय काम आहे? नाही, मी तुम्हाला बोलवायला आले होते. का असं काय करताय? नेहमी तुमची पूजा वेळेत होते आणि आज अजून झाली नाहीये म्हणून बोलवायला आले. चला ना. हो, तू तयारी कर, मी लगेच येते. बरं ठीक आहे, पण लवकर या. हो हो. अच्छा, म्हणजे तुला माझं ऐकायचं नाहीच आहे. नको ऐकूस. तुला वाटतंय ना की मी फक्त पोकळ धमक्या देते तुला? मग ठीक आहे, आता वेळ आली आहे. मला माझा हुकुमाचा एक्का बाहेर काढावाच लागेल. मग बघते ना, मग बघते तुला कोण वाचवता येते. बघ ना, तुला जे करायचंय ते कर. मी तुला घाबरत नाही.
बघ सारंग, तुझे सगळे मुद्दे आम्हाला पटतात. प्लीज एकदा आम्ही काय म्हणतोय ना ते शांतपणे ऐकून घे ना. हे बघ, आम्हाला माहिती आहे सावली जरी वरवर तयार झाली असली तरी ती आतून खूप तुटते आहे आणि मेंदळे ग्रुपच्या रेप्युटेशनला धक्का लागेल ही तुझी भीतीही खरी आहे. आणि म्हणूनच आम्ही एक उपाय शोधलाय यावर. काय उपाय शोधलाय? तू शांत हो. मी शांतच. शांत. हे बघ सारंग, सिंपल आहे. आपण अशा मुलीला शोधूया की जिला पैशांची गरज आहे, गरजू आहे. तिला आपण पैसे देऊ, तिच्याबरोबर एक कॉन्ट्रॅक्ट करू, तिला सांगू हे विधी आहेत, विधी संपले की तुझा आणि आमचा काही एक संबंध राहणार नाही. सिंपल. गरजू मुलगी. म्हणजे जसं भैरवीने सावली सोबत केलं तसं मी या मुलीसोबत करायचं. हो ना? मला वाटलं तुम्ही काळजीने माझ्याशी बोलायला आलात. तुम्ही कॉन्ट्रॅक्ट बद्दल बोलताय. दादा, जर हा कॉन्ट्रॅक्ट झाला ना तर ह्या गोष्टीला कायदेशीर स्वरूप येईल, कोर्टात नोंद होईल. मग ही गोष्ट कुणापासून लपून नाही राहणार. मग तर जास्त बदनामी होईल. काय करायचं? सावलीताई, आज ना बागेमध्ये हवी तशी फुलंच मिळत नव्हती, म्हणून मी काय केलं, सकाळी लवकर उठले आणि ही ताजी फुलं घेऊन आले मार्केटमध्ये जाऊन. शिळी फुलं कशी वाहणार ना बाप्पाला. फुलं किती छान वाटतात. मला यांच्याकडे बघून इतकं प्रसन्न वाटतंय ना. सावलीताई, तुम्ही कसं करता? म्हणजे तुमची पूजा कशी असते? काही लोक काय करतात, आधी हळद कुंकू वाहतात मग फुलं वाहतात. तुम्ही काय करता, आधी फुलं वाहता आणि मग हळद कुंकू लावता ना? हो, आधी हळद कुंकू लावते आणि मग फुलं वाहते. हा, मी पण तेच करते. तिलोत्तमा मॅडमच्या तोंडून खून ऐकला मी. पण मग त्यांचा आणि खुनाचा काय संबंध असू शकतो? आणि त्या म्हणाल्या की त्यांनी काहीच केलं नाहीये, कोणताही खून केला नाहीये. म्हणजे नक्कीच काहीतरी काळबेर आहे. माई तिलोत्तमा मॅडमला ह्या गोष्टीवरून ब्लॅकमेल करतायत का? ताई, दिवा लावून घ्या, इथे ठेवलाय. सावलीताई, काय झालं? कुठे हरवलात? दिवा नाही लावलात अजून. लावते. हा, जर माईंकडे असं काहीतरी गुपित असेल ज्यामुळे तिलोत्तमा मॅडमला त्रास होऊ शकतो, तर तिलोत्तमा मॅडम एकट्याच हे सगळं का सहन करतायत? त्यांच्यात आणि माईंमध्ये जे काही सुरू आहे ते आता फक्त घरापुरतं मर्यादित नाहीये. माई आता काहीतरी खोटं नाटं सांगून तिलोत्तमा मॅडमला ब्लॅकमेल करतायत. मला हे सगळं यांना सांगायला हवं.